पुढे पाहूयात आणखीन एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी एकसंध शिवसेनेबाबत वक्तव्य केल्यानंतर चर्चांना सुरुवात झाली। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याबाबत कीर्तीकरांनी थेट भाष्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या। कीर्तीकर नेमकं काय म्हणाले पाहूया। या दोघांनी एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांच्या सोबत यावं अशी मनामन इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो, कारण त्याशिवाय भक्कम आणि एकसंघ शिवसेना महाराष्ट्राला मिळणार नाही। गजानन कीर्तीकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस प्रणित तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणित असल्याची टीका कीर्तीकरांनी केली होती। कीर्तीकर यांचं वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे, कारण गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसोबत काम केलं। एकनाथ शिंदेंच्या पक्षात असलेल्या गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच गजानन कीर्तीकरांनी हा श्री गणेशा केलाय। तर गजानन कीर्तीकरांना एकनाथ शिंदेसोबत जाऊन पश्चाताप झाल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला। चंद्रकांत खैरेंनी कीर्तीकरांच्या आडून एकनाथ शिंदेंवर साधलेला निशाणा आणि कीर्तीकरांनी केलेल्या भाजप प्रणित शिवसेना आणि या वक्तव्यांमुळे चांगलीच खळबळ उडाली। त्यामुळे हे गजानन कीर्तीकरांचं वैयक्तिक मत असून ही पक्षाची भूमिका नसल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं। मोठे साहेबांच्या बरोबर उद्धव साहेबांच्या बरोबर काम केलं आहे। आता ते चुकून तिकडे गेलेले असेल, त्यांना कळलं की आपण उगाच इकडे आलो म्हणून, आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर या ठिकाणी एकनाथ शिंदे होते आणि एकनाथ शिंदेंनी आणि दोघांनी मिळून ती आमची शिवसेना फोडली। हे त्यांना पण दुःख झालेलं आहे। त्यांनी एकदा पुस्तकात पण सांगितलेलं आहे, त्यांना पण दुःख झालं की दोघांनी मिळून ही शिवसेना फोडली, की जे शिवसेना गावागावात त्याच्याभाऊ गावागावात गेलेले, आपल्या जालना जिल्हा इकडे मराठवाडा सगळीकडे गावागावात गेलेले। तो जो विषय आहे तो त्याचा वैयक्तिक होता, पक्षाचा नाही। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा तर सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय। हम दो हमारे तीन एवढंच शिल्लक राहणार आहे, ते मी अनेक वेळेला बोललो आहे। म्हणून ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे।